गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लेखा कोशागार डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली होती मित्रांनो, कनिष्ठ लेखापाल या पदासाठी. तर त्यांचा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे मित्रांनो. किती जणांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकतं तुमचं. तर स्टार्ट करूया व्हिडिओ. बघा, महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा कोशागार कोकण डिपार्टमेंट अंतर्गत ही जी भरती होती मित्रांनो, कनिष्ठ लेखापाल पदासाठी. बघा, निकाल कधी जाहीर झालेला आहे. फायनल 11 सप्टेंबर 2025 फायनल रिझल्ट डिक्लेअर झालेले आहे मित्रांनो. खाली काय सब्जेक्ट आहे बघू शकता तुम्ही. कनिष्ठ लेखापाल पदासाठी गुणानुक्रमे निवड झालेल्या उमेदवाराची अंतिम गुणवत्ता निवड यादी सहसंचालनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत. खाली बघा काय दिलेलं अपडेट. उपरोक्त विषयाच्या अनुषंगी कळवण्यात येते की सहसंचालक लेखा कोशागार कोकण विभाग कोकण या विभागातील रिक्त असलेली कनिष्ठ लेखापाल पदे भरण्याकरता 5/5/2025 ते 7/5/2025 या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील विविध केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती मित्रांनो. 5/5/2025 ते 7/5/2025 या दरम्यान एक्झाम घेतली होती बघा मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने. तर बघा खाली काय दिलेले आहे. सदर ऑनलाईन परीक्षेतील अंतिम निकालानुसार सॉरी सदर ऑनलाईन परीक्षेतील अंतिम निकालानुसार कनिष्ठ लेखापाल या पदासाठी नियुक्ती देण्यासाठी गुणानुक्रमे निवड करण्यात आलेल्या उमेदवाराची अंतिम निवड यादी सोबत जोडण्यात येत आहे बघा. ही अंतिम गुणवत्ता यादी आहे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही खाली आता. हे बघा, इथे दिलेले आहे अंतिम गुणवत्ता व निवड यादी बघा. इथे दिलेले तुम्हाला रोल नंबर, कॅन्डिडेट नेम, रिझर्वेशन कास्ट, मार्क ऑफ 10, सिलेक्शन कॅटेगरी विथ रिझर्वेशन. बघू शकता मित्रांनो किती मार्क पडलेले आहे. हायेस्ट मार्क किती बघू शकता तुम्ही, 181 मार्क मित्रांनो. हायेस्ट 181 हायेस्ट मार्क मित्रांनो. हायेस्ट 181 मित्रांनो. तर बघा कितीपर्यंत मार्क आलेले आहे मित्रांनो. 164, 60, 65, 55, 43, 90. बघा मित्रांनो किती स्कोर आलेला आहे कॅन्डिडेटला, बघू शकतात. हायेस्ट स्कोर 181 मित्रांनो. तर एकूण बघा, अंतिम निवड यादीमध्ये 177 कॅन्डिडेटचं निवड यादी जाहीर करण्यात आलेले मित्रांनो. फायनल यादीमध्ये 117 जणांचं सिलेक्शन करण्यात आलं आहे. आता मित्रांनो, ह्या कॅन्डिडेटची लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकते मित्रांनो. कारण की शक्यतो तुम्हाला 15 ते 20 दिवसात किंवा 4-5 दिवसात तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट येऊ शकते. कधी पण येऊ शकते मित्रांनो. त्यासाठी तुम्ही डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर ठेवा, जेणेकरून तुम्हाला काही अडचणी येणार नाही डॉक्युमेंटच्या वेळेस. लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट दिल्यानंतर तुम्हाला लगेच 10-12 दिवसानंतर लगेच अ, जावं लागते मित्रांनो. त्यासाठी डॉक्युमेंट रेडी ठेवा. 181 वरती हायेस्ट स्कोर आहे मित्रांनो. बघा, तर सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. परत एकदा सांगतोय मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरच होऊ शकतं. डॉक्युमेंट रेडी ठेवा. आणि तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला ही निवड यादी बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली मित्रांनो, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता आणि चेक करू शकता आपल्या निवड यादीमध्ये, अंतिम निवड यादीमध्ये नाव आहे की नाही. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू, बाय फ्रेंड्स.